बाप तात्काळीने घराबाहेर निघाला तर त्याचे लहान मुले येऊन त्याचा धोत्राचा पदर धरून त्याला पिळा घालून म्हणते, बाबा मी तुम्हाला जाऊ देणार नाही. त्यावेळेस तो बाप समर्थपणा असून देखील बाळाच्या मायेमुळे पुढे जाऊ शकत नाही. पदरी घाली पिळा, पदरी घाली पिळा, बाप निर्बळासाठी बाळ. प्रेमाचे बांधले त्याने काही सुटक नाही केले. महाराज ऐका, लहानपणी हे खरं सांगा, मोठं झाल्यावर तर काही उपयोग नाही. लहानपण आपल्याला जेवढा विचार करते तेवढा करून घ्या, जेवढा अभ्यास करतो तेवढा करून घ्या. मोठं झाल्यावर तुम्ही काय अभ्यास करणार आहे? लहानपणातच करून घ्या ना, कायला मोठं होतं. तुम्हाला पैशाने ग्रंथ मिळेल ना, ज्ञान मिळणार का? नाही मिळणार. पैशाने ग्रंथ मिळेल, ज्ञान नाही मिळणार. पैशाने चष्मा मिळेल, दृष्टी नाही मिळणार. पैशाने पेन मिळेल, अक्षर नाही. पैशाने भोग मिळेल, समाधान नाही. पैशाने उच्च पलंग मिळेल, आराम नाही. पैशाने पत्नी मिळेल, धर्म पत्नी नाही. पैशाने दत्तक पुत्र मिळेल, सुपुत्र नाही. पैशाने बाई मिळेल, आई नाही. पैशाने ढोंगी साधू मिळेल, पण जनार्दन स्वामी सारखे संत नाही. ऐका, चालावे असे वाटले तर सरळ चाला, पळावे असे वाटले तर दुष्परिणामापासून लांब पळा. करावे असे वाटले तर पुण्य करा, धरावे असे वाटले चांगली संगत धरा. बोलावे असे वाटले तर सत्य बोला, आणि गावे असे वाटले तर प्रभू गुण गा, आणि द्यावे असे वाटले तर ज्ञान द्या. ऐका, वात आहे पण तेल नाही. वात आहे पण तेल नाही. चटणार कसं नाही चटणार. वात आहे ते कसं, वात आहे पण तेल नाही. फुल आहे पण सुगंध नाही. तसेच शेतात हिरवे कंस आहे पण त्याला दाणेच नाही, तसं त्याचा काय उपयोग? आता मला सांगा, तसंच माणूस आहे पण एवढे माणसं आहे पण माणूस तीच नाही, त्याचा काय उपयोग? एका सरांनी एका कार्ट्याला प्रश्न विचारला, तुझा जन्म कधी झाला? तो म्हणाला, माझा जन्म बुधवारी झाला. आता मग तो म्हणाला, सर तुमचा? सर म्हणाले, माझा जन्म रविवारी झाला. मुलगा म्हणतो, सर शक्यच नाही. सर म्हणते का? मुलगा म्हणतो, सर रविवारीची सुट्टी असते. आता सांगा बरं, सुट्टीचा जन्मात काही प्रश्न आहे का? नाही ना. सर म्हणले, गप्पा बस ना, तर बेल्ट काढून मारले. मुलगा म्हणतो, शक्यच नाही. सर म्हणले का? मुलगा म्हणतो, सर बेल्ट काढ, तुमची चड्डीच गळून जाईल. विठाला विठाला लहानपणी खरे मोलाचे आहे. ऐका, माझ्या कीर्तनात 2 नियम. विठ्ठल विठ्ठल गजराला का टाळ्या वाजायच्या, आणि कीर्तनात उठून तिकडे जायचं नाही, इकडे जाईन, एक तिकडे जाईन, असं जायचं आणि गपचीत बसून राहायचं सगळ्यांनी. जाऊन असं जर करत असलं ना, पहिल्या पंक्तीत बसायचं, एक जोडीदार सारखा निघून जायचं. तर लहानपणी खरंच चांगले. लहान मुलं होतं महाराज, एक लहान पोरग होतं. ते लहानाचं मोठं झालं, पण लहान असताना ते लय शिकलं. एकदा त्याच्या शाळेतून पत्र आलं. ते शिकायचं म्हणजे शाळा एवढं शिकायचं ना, शाळेत जायचं पण दुसऱ्या उद्योगासाठी जायचं. त्याच्या मास्तराने त्याला पत्र दिलं, म्हणे हे पत्र तू आईकडे दे म्हणे. तो गेला, घेऊन आईकडे दिलं. म्हणे, आई काय तर सांग. आईनं पत्र उघडलं आणि पाहिलं. आईच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तो म्हणाला, आई काय लिहिलं आहे त्या पत्रात? आई म्हणाली, हे आनंदाचे अश्रू आहे. म्हणे, काय लिहिलं असं? म्हणे, तुमचा मुलगा खूप हुशार आहे. त्याला आमच्या सारख्या शाळेत शिक्षण देणे ही आमची शाळा खूप खालची आहे. तुम्ही त्याला वरच्या शाळेत टाका, असं त्यांचं म्हणणं होतं शिक्षकांचं. असं नव्हतं बरं का. पुढं एखाद्याशी घोटाळा होईल त्यांचा, पुढं कळलं ते आपल्याला. काय झालं मग, तो मोठा झाला.
मोठा उलटो एक शास्त्रज्ञ बांधला, त्याने लाईटा शोध लावला. ऐका, लाईटा शोध लावला आणि त्याला ती आई गेली, आई वारली. मग त्याला ती आईची पेटी सापडली. पेटी पाहिली त्यानं, ती पेटी उघडली आणि उघडल्या त्याला ते पत्र दिसलं. त्याने ते पत्र उघडलं आणि पाहिलं तर तेव्हा तो म्हटला, आई माझ्याशी खोटं बोलली. त्या पत्रात असं लिहिलं होतं की तुमचा मुलगा खूप त्रास देतो, आमच्या शाळेत त्याला ठेवू नका, असं त्यांचं म्हणणं होतं. पण मग आई एवढं खोटं बोलली, तो एवढा मोठा शास्त्रज्ञ झाला. म्हणजे लहानपणी खरंच आहे पुत्राची ये वार्ता